जे हरिमावली, मी आज आषाढी वारी निमित्त आणि विठ्ठलाचं आणि तुळशीचं तुम्हाला महत्त्व सांगत आहे. जे हरिमावली ही तुळशीचं महत्त्व. सकाळच्या पारी सवाष्णी स्त्रियांनी सकाळच्या पारी तुळशीला पाणी घालावा, महादेव तुळशीची पूजा करावा. सवाष्णी स्त्रियांनी सकाळच्या पारी उठून पूजा करायची, तुळशीला पाणी घालायचं, तिची पूजा करायची. ह्या तुळशीचं महत्त्व. अजून तुम्हाला सांगते तुळशीचं महत्त्व. विठ्ठलाच्या गळ्यात तुळशीची माळ असल्याची पूजा होत नाही. प्रत्येक वेळेस विठ्ठलाची पूजा होताना विठ्ठलाला तुळसच लागते. विठ्ठलाच्या चरणावर तुळस वाटे, मुकुटावर तुळस ठेवते विठ्ठलाच्या. पुन्हा विठ्ठलाला जर मंजुळाची माळ घालते, तुळशीची माळ घालते. विठ्ठलाचं सावळं मनोहर रूप आणि तुळशीची हिरवी माळ इतका छान विठ्ठल दिसतो. वारीच्या निमित्ताने तुम्हाला मी विठ्ठलाचं आणि तुळशीचं महत्त्व सांगत आहे. तर तुळशीचं पुन्हा ह्या तुळशीचा काय उपयोग आहे की विठ्ठलाच्या जेवणात रोज निवेद्यात विठ्ठलाचं तुळशीचं पांढरं तवा देवाला निवेद्य असतो तो. पुन्हा संध्याकाळी शेज आरतीला तुळशीचा एक एक पान तोडून एक एक मंत्र म्हणून विठ्ठलाच्या चरणावर तुळस वाहते, तेव्हा विठ्ठलाची पूजा पूर्ण होती. पुन्हा ह्या तुळशीचं महत्त्व की ह्या खोडाचं, तुळशीच्या खोडाच्या माळा साधू संतांच्या गळ्यात तुळशी पवित्र माळ. ह्या तुळशीचं महत्त्व एवढं. ह्या तुळशीचं वारीच्या निमित्ताने तुम्हाला तुळशीचं महत्त्व सांगते की तुळशीच्या ह्या माळा करून साधू संतांच्या गळ्यात घालते. पुन्हा तुळशीची माळ पवित्र असल्यामुळं तुळशीची. पुन्हा सत्यनारायण जर केला तर पहिलं सत्यनारायणाच्या पूजाला तुळशीच्या मंजुळा लागतात, तेव्हा सत्यनारायणची पूजा पूर्ण होती. पुन्हा जर माणूस जरी ह्या विठ्ठलाची पवित्र माळ, ह्या तुळशीची पवित्र माळ विठ्ठलाच्या गळ्यात त्यावेळेस पूजा करते त्यावेळेस विठ्ठलाची तुळशीची माळ गळ्यात असल्याची विठ्ठलाची पूजा पूर्ण होत नाही. पुन्हा ज्यावेळेस माणूस मरतो त्यावेळेस सुद्धा सगळे माणसं अगोदर तुळशीचं पान तोडायला पळते आणि तुळशीचं पवित्र पान त्या माणसाच्या मेल्यानंतर त्याच्या तोंडात तुळशीचं पान. हे एवढं तुळशीचं महत्त्व आहे. पुन्हा तुळशी आयुर्वेदिक तुळस आहे की हिचे औषधिक बी तुळस, हिचे औषधं बी चालते. हिचं पानाचा जर कडा केला, खोकला सर्दी जर असलं तर ती बी उपयोगाला येतं. तुळशीचं एवढं महत्त्व आहे. तुळशीचं खोडापासून तर पान मंजुळापर्यंत तुळशीच्या मंजुळा जर आल्या ना छान, तर जणू काय मोत्यावानी दिसतात. अशा विठ्ठलाच्या गळ्यात जर याची माळ घातली ना, मंजुळाची माळ घातली की जणू काय मोत्यावानी. आणि तुळशी किती जरी सोनं जरी गळ्यात देवाचे असलं तर तुळशीशिवाय विठ्ठलाला महत्त्वच नाही. तुळशीशिवाय विठ्ठलाला शोभा येत नाही. ज्यावेळेस दसऱ्याच्या वेळेस एवढं सोनं घालते, पूजा करते, दसऱ्याच्या वेळेस तुळशीचं त्या सोनं घालते. तर 9 दिवस जरी सोनं घातलं तरी तुळस ठेवल्याशी विठ्ठलाची पूजाच पूर्ण होत नाही, जरी सोनं घातलं तरी.